तेवढा हलवल्यावर उठत रे हा उठ म्हणतो तो नाही तू कोणाही साला पुन्हा कसा आला कोणाही साला दाम्या कोणाही दाम्या नियोमी हा अरे मले कायले उठवली साजरा झोपला होतो ना मी कायले उठवलीस कायले उठवलीस हा असा घर कोंबड्याचं का पसरला राहतेस दिवस ना घरात काही सरला धरला याची काही चिंता ऐका नसू दिले बाई आता माझ्या संसाराच्या गाड्याचं एक चाक मोडल्यासारखं लागते मला तर मले तसा लागते एक चाक मोडते म्हणून एक चाक मोडू नये म्हणून लोक स्टेपनी ठेवते म्हणजे वाघाचे पंजे नाही समजलं तुले आणि पाय तू डेकोल्यासारखी रंग नको बदलतो सांगत आहो तुझे नाही तर मले आपला रंग दाखवा लागल का करीन जुनी गाडी बाहेर नवीन गाडी अंदर तू तुरपाने याचा का करशील जुनी गाडी बाहेर नवीन गाडी अंदर म्हणजे करशील का तू करशील का म्हणजे दुसरी बायको घरी तू तुरपाने याचा आम्हाला घराच्या बाहेर हाकलून दुसरी बायको आणि म्हणते हा आणि का म्हणला मी गाडी जुनी झालो मी आता असे रस्त्यावर चालत नाही ना तर गावातले सारे लोक माझ्याकडे टक लावून पाहिजे समजला हो स्वतःला एवढी करी ना मला कमी ना नको समजू मग अरे लोक चांगल्या गाड्या पाहूनच ठोकतात माहिती पार्किंग मध्ये असतं शेप आहे रस्त्यावर धावशील तर डॅश बसून चेपक चुपक होशील मग साला पाठ झाली कायची किरकिर सुरू सुकाने जगू ते बातमी देतो साजरी तुझे काय समजते का नाही घरामध्ये राहायचं समजते उताना उपडा करून झोपायचं समजते घरात काय बायकोली लागला नाही लागला याची काही चिंता आहे चांगला विचार केला असतो ना अनिचैनीनं चाललो असतो अजूनही त्या पॅन्टच्या खिशात 50 रुपये ठेवलं होतं कुठे गेले कोठी गेले म्हणजे काही तेल तिखट मीठ लागते का नाही तर स्वतःला गहाण ठेवून चूल पेटवू गहाण राही नाही तर काही नाही पण माझे 50 रुपये मला दे माझे पिंचर द्या बायकोली गहाण राही म्हणते का करू तर चांगले दारूसाठी वाचवून ठेवलं होतं मी पाय माझे साजऱ्यापणाने 50 रुपये दे मला तल पाले सांगत आहो नसत माझ्याकडे पाय चांगल्यापणाने सांगत आहो 50 रुपये दे का करशील का तू का करशील पाहिलीच नाही एका भाषेने नाही दिसत मग खाऊ नका सवक हो मग शौकासाठी माणूस काही करते मग का दिमाग खराब करते चल हा पाय असं हुशार आहेस वाचवलीस मार तू आपला हा असाच हुशार असा राहायचा समजलीस हा पटना दे म्हणतो देऊन द्यायचा समजलीस हा जातो मी पिऊन येतो समजलीस लोक सकाळी उठून चिप्पट धरून हाकाले जाते हा बताले गेला बिनसरण्या देवा अरे कोणत्या जन्मीचे पाप होत रे म्हणून हा नवरा माझ्या पदरात टाकला पुष्पा उगाच मला तुमच्या भांडणात ओढू नकोस बापा देवा तुला माझा आवाज एवढा लवकर ऐकू आला तुझ्या आवाजापुढे लाऊड स्पीकरचीही गरज नाही पुष्पा देवा अरे कायले या मट्टी संग माझी गाठ बांधून दिलास तू सांग ना ते वतू येते आणि मोठ्याने सोडते तुला कित्येकदा मी संकेत दिले पण तू माघार घेतली नाहीस म्हणून आता तुला देव दिसत आहे आता मी तुमच्या मॅटर मध्ये हस्तक्षेप करू शकत नाही पुष्पा तुझ्या नवऱ्याच्या शरीरात रक्त कमी आणि दारू जास्त झाली आहे त्याची दारू उतरव तुझा संसार सुधारेल आता पुन्हा मला डिस्टर्ब करू नकोस बाय 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 हा देवा हस्तक्षेप नाही करू म्हणते आता काय करू याची दारू काही सुटेच नाही माझ्या बापाला सांगायला गेला तो म्हणते आवडीचा नवरा पाहिलीस ना म्हणून आता तुझी असे गती आहे आता कसा होईल का माझ्या संसाराचा ولا بعشقدي ولادي بالليلة دي انا اختار بنت بلادي اموت عليها دي तू रात खायले असते आता तू कोण होत पांढऱ्या पगोडे
वय वय वल्ला हबीबी, आम्ही पांढरा बगडा नसती, आम्ही दुबईचा शेख असती. येते काय यालाच कोणतं काम आहे तुझं मागं? वल्ला हबीबी, आम्ही तुलाच भेटायला आला असती. मले? तुझं नाव पुष्पी असती. ओ पण माझं नाव पुष्पीच आहे, पण तुझं इथे कोणता काम आहे? वल्ला हबीबी, तू मोहाची दारू एक नंबर काढती. मी तुले माझ्या संग दुबईला घेऊन जाती. ती मोहाची दारू विकती आणि बहुत सारा पैसा कमवती. काची दारू एक म्हणतेस पांढऱ्या बकुड्या. चांगला घरी दारूचा धंदा टाकलं होतं. तो माझा नवरा दारू इकायचं सोडून स्वतः दारू ढोसत बसत होता. त्याच्यासाठीच तो दारूचा धंदा बंद करायला लागला. तुम्हाला आता दारू एक म्हणतेस? मी काही दारू बिरू नाही को. मोह विचारली जात होतीस ना, हे ना आता सेकून कोणाला सांगते. का म्हणला? काही नसती वल्ला हबीबी हबीबी. पण मला पहिले सांग पांढऱ्या बकुड्या, मी दारू विकतो म्हणून तुला कोणा? तुझं नाव एका देव माणसानं सांगितलं असती आणि त्याचं नाव दामू असती. कोण? तो दाम्या मेला हलकट त्याचा मुर्दा पडतो. त्याच्या पायीच माझा नवरा पुन्हा दारू प्यायला लागला. सासरा माझ्या नवऱ्याने दारू सोडून माझ्या सगळं लग्न केलं होतं. पण तो दाम्या ना लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या नवऱ्यासमोर दारूची बाटल ठेवलेलं त्याला पुन्हा शॉक लावला. आता भेटू तर तो दाम्या नाही, त्याचा हाडं गुडं करून एक केलं ना तर माझं नाव पुष्पी नाही ना. वल्ला हबीबी हबीबी, तुझा नवरा तुला धुना धुतल्यासारखा धुत असती, नाही तर का? मग तू त्याला का धुत नसती? कस कशी घुमवतेस पांढऱ्या बकुड्या. माझा नवरा पहिला